मोठी बातमी पालघरमधून समोर येते। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब असल्याचा मेल आला। संपूर्ण कार्यालय हे रिकामी करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सध्या तपास सुरू आहे। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा मेल आल्यानं एकच खळबळ उडाली। संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय रिकामं करण्यात आलंय। बॉम्ब विरोधी पथकाकडून कार्यालयामध्ये सध्या तपास घेतला जातोय। सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती देखील सध्या समोर आली आहे। त्यामुळे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात देखील बॉम्ब असल्याचा मेल आला आणि त्यानंतर हे संपूर्ण कार्यालय रिकामं करण्यात आल्याची माहिती सध्या समोर आली आहे। बॉम्ब शोधक पथकाकडून सध्या या संपूर्ण परिसरामध्ये या संदर्भातला तपास सध्या सुरू आहे। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा मेल आला आणि त्यानंतर आता या ठिकाणी बॉम्ब शोधक पथकाकडून सध्या शोध मोहीम ही राबवली जाते। हा मेल नेमका कोणी केला, कुठून आला या संदर्भातला शोध देखील घेतला जातोय। मात्र सुरक्षेच्या कारणास्तव मेल आल्यानंतर हे संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय रिकामं करण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक पवार यांच्याकडून। विनायक, जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब असल्याचा मेल आला आणि त्यानंतर आता तपास घेतला जातोय, का अधिक अपडेट? हो, नक्कीच अंकिता, पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास बॉम्ब ठेवण्यात आल्याचं जिल्हाधिकारी कार्यालयात मेल आल्याने या ठिकाणी एकच खळबळ माजली। संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाचे सध्या रिकामं करण्यात आलं आहे। या ठिकाणी नक्कीच विनायक, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवतेय। मोठी अपडेट सध्या समोर येते।